गणपति बप्पा मोरिया। और ये है गौरी एंड गणपति बप्पा मोरिया। मैं यहाँ पे अपनी एक बहुत अच्छी क्लोज़ फ्रेंड के पास आई हूँ जो मेरी नेबर है, बहुत ही अच्छी है एंड शी इज़ टिपिकल महाराष्ट्रन। वो हमें सब कुछ बताने वाली है कि हम कैसे पूजा करते हैं और क्या क्या विधि करते हैं। नमस्कार, मैं नंदा लाल महाराष्ट्र से हूँ। और ये जो गणपति दिखाए हैं ये सालों से चलते आ रहे पीढ़ी जात गणपति है, हमारे बड़ियों का जी से आ रहे। और माता गौरी की पूजा तो हमेशा होती है। गौरी विसर्जन को सब ये समर्पित करते हैं समुद्र में। सुबह शाम आरती रहती है, हर एक दिन नया नया भोग चढ़ाया जाता है। आपने भगवान को खाना भी दिया हुआ है जो मैं देख रही हूँ। रोज वेगळा वेगळा प्रसाद असतो। हो, भरपूर लोक भेटायला येतात, दर्शन हां. देतात। खूप चांगलं वाटतं त्यांना इकडे आल्यावर। आणि आम्हाला वाटते की गणपती आहेत हम्म, हे आम्हाला कळते. कळतंय। हो, और इतना ही नहीं, बहुत कुछ जिसके बारे में अब हम और जानेंगे नंदा से। एक मिनिट. तो तुम्ही डेकोरेशन हे केलं आहे तो खूपच चांगला आहे आणि कसं केलं हे तुम्हाला आम्हाला दाखवणार. तुम्ही आम्हाला काही आठवण देणार की कसं करतो. कशावरून केलं ते ना, हो, मला आयडिया सुचली आहे की पॅसेज एवढा मोठा आपल्याला मिळाला आहे त्याचा फायदा उचलला पाहिजे। हो, आणि मी तो भरपूर उचलून घेतलेला आहे। दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन असतं। यावेळी मी ही कॉर्नर केलेली आहे, संपूर्ण फुलांनी भरलेली आहे। तिथे बांबू होते, लाकडाचे बांबू होते सुरुवातीला, हो, ते यावर्षी मी रिप्लेस केले। चांगलं. मतलब हे लोखंडाचे बनवून घेतले, ते हो. परमनंट राहतील हो. असे। अच्छा. आणि हे दिवा तुम्ही काढला आहे, तुम्ही सांगितलं की तुम्ही कार्पेंटरवरून बोलवून घेतला आहेत आणि तो तुम्ही दरवर्षी तुमच्या मनात गणपतीत असतात. हां. हो ना. आयडिया मी त्याला दिली, काही भाग मी केलेला आहे ह्याच्यामध्ये हां, आणि फिनिशिंग थोडंसं त्यांनी मला करून दिला आहे आणि तुम्ही हा डेकोरेट सगळं तुम्हीच केलं आहे. सगळं मीच केलंय। तुमचा आयडिया खूपच छान आहे. तुमच्या ती आम्ही आयडिया घेऊन शकतात कसं करायचं आणि हे सगळं करायला खूपच मेहनत लागतो. असंच एक दिवसचं काम नाही. हां, हे मी 1.5 महिन्यापासून सुरुवात केलेली या हो. डेकोरेशनसाठी। माझ्या मनामध्ये श्रावणातील सण दाखवायचे होते, हो, ते सगळं दाखवलेले आहे। हा आहे वट पौर्णिमेचं सीन आहे। हे बायका फेऱ्या मारत आहेत वटाभोवती, हो, भटजी बसले आहेत पूजा करायला, हो. शेतकरी आहे, गावातली माणसं येत आहेत। हो, त्याच्यानंतर बैलपोळा आला, बैलपोळ्याचा तो सीन आहे, हो. तो दाखवलेला आहे। तो हे बघून मला गाव आठवण येतात. हो, खूप जण येतात, खूप जण येऊन गेले, शूटिंग केलेले आहे, अच्छा, सगळ्यांनी घेतला आहे. हो, अच्छा, चांगलं भरपूर जण येऊन चांगलं गेलेले आहे। चांगले, खूपच छान आणि खूपच क्रिएटिव्ह आहेत. यावर्षी पहिल्या दिवसापासून गर्दी होती इथे। हो, गणपतीचं आगमन, गणपतीचं हो, आगमन इकडे. एक गाडी आहे। हां, ते तर आपण बोर्ड आहे. अच्छा त्यावरून ते आपण बोर्ड. गणपती घेऊन येतात ना. हे गणपती घेऊन गावात आलेली हे आहे। हे हां. ढोल ताशा पथक आहे, हां, स्वागत आपण करायचं। करतो. हो, हे थोडक्यात दाखवलंय म्हणजे चांगलं, नाही तर. खूपच हे झोपड्या छान. सगळ्या हाताने बनवलेल्या आहेत। हो, खूपच छान केलं आहे. याच्यात सगळे म्हणजे जे वेस्ट होते ना मटेरियल, हो. ते मी वापरलेले आहे त्याच्यामध्ये। हो, तो पुठ्ठा best out of आणि हे waste. आईस्क्रीम काडी आहे, खूपच छान, कागद creative आहे, आहेत. त्याच्यातून टाकलेले आहे। खूपच क्रिएटिव्ह आहेत. श्रावण महिन्याचा सण आणि इकडे लिहिलं आहेत गणेश बाप्पाचे आगमन. खूपच छान केलं त्याच्यानंतर आहे. आषाढी एकादशी वगैरेचं दाखवलेलं आहे, पंढरीची वारी दाखवलेली आहे। ही वारी निघाली आहे पंढरी, हो, विठ्ठल रखुमाईची, चांगलं. ती गावामध्ये आलेले आहे। पंढराची वारी, पंढरीची पंढरीची वारी. आणि हे सगळं आपल्या महालाच्या भोवती, राजवाड्याच्या भोवती झालेलं आहे हे सगळं। हो. सो नंदाजीने आम्हाला तुम्ही खूपच छान आठवण दिली आणि हे शिवाजी यांचे आमच्या माझे जीव की प्राण आहे, यांच्याशिवाय मी कुठलाही सण साजरा करू शकत नाही। करत नाही. हो, आणि हे बघा
आहे हे आमचं खूपच मानाचं प्रतीक चांगलं. आहे. आणि लाईट पण आम्हाला दिसते. शिवाजी महाराज म्हणजे आम्हाला स्फूर्ती येते. हो बरोबर. आणि असेच एक स्फूर्तीचे जनक आमचे आमदार अमित साटमजी हांजी. यांच्यासाठी मी एक ट्रेन बनवलेली आहे. हो त्यांचं इथे मी पहिलं हे केलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही राहतो. हां त्यांच्यामुळे आम्हाला स्फूर्ती मिळते, हो. ताकद मिळते आणि भरपूर काम करतो आम्ही त्यांच्यासाठी. हां हे सगळे माझे कार्यकर्ते आहेत, आमचे सरांचे खूपच कार्यकर्ते छान. आहेत. हां आणि सध्या आता लेटेस्ट त्यांना एक अवॉर्ड मिळालेला हो बेस्ट संसदपटू म्हणून. हो चांगलं हां, चांगलं तो खूपच. फोटो मला अवेलेबल झाला हां तर मी तो ते लावलेला आहे. हो ते सगळं सगळी युटिलिटी कामं रोड, ब्युटिफिकेशन ऑफ फुटपाथ, तुम्ही खूपच काम केलं आहे. खूप म्हणजे खूपच हे लेटेस्ट आहे आता. असं बऱ्याच म्हणजे काय पुरणारच नाही, तो दिवस पण पुरणार नाही. सामान्य व्यक्तींसाठीच झालेले आहे. हां कुठलंही आम्हाला- काम सांगा, कुठलंही आम्हाला काम खूपच सांगा. गर्व होतो की तुम्ही एकटाच सगळं काम करतो आणि खूप औषाने आणि खूपच मेहनती करतात. मला खूपच छान वाटत, प्राऊड वाटते. तर हे गेट आहे. हो आणखी आहे झाला हे बघा गेट जे बघा. आहे ना, हे खाली बांबू टाकलेले होते. हो हे मी वर घेऊन धुतले, त्याला घासले, हा. कलरिंग केलेलं आहे, हा. ग्रीन कलर केला आहे हो याला. आणि हा एंट्री गेट म्हणून मी यूज करतो. सुपर्ब आहे सुपर्ब. सो बेस्ट आउट ऑफ हे कसं करायचं हे तुमच्यामधून आम्ही शिकणार. खूपच चांगलं केलं आहे आणि इतकी मोठी करायला आणि इथे प्लॅनिंग करायला आणि करून 1.5 महिन्याच्या आधी मी सुरुवात करते करायला. सगळं करते. हो बाहेरच्या मीटिंग्स आहे ते सगळं आटपून म्हणजे सगळं आणि तुम्ही व्यवस्थित. असं बिझी आहे तरी पण तुम्ही टाईम काढून हे सगळं केलं हे तुमच्या खूपच छान आहे. खूप खूप गर्दी झालेली ते करायला. हो सो थँक्यू नंदाजी, तुम्ही आम्हाला आठवण दिली. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आणि आमचं मार्ग थँक्यू.